भारत न्यूज 44। माझा आग्रह होता जिल्ह्यातील दूध डेअरीधारक संस्था होती घामाने कष्टातून एके गावामध्ये 2-3 डेअरी होत असतेवेळी मंत्री महोदय अशर मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या ह्या शासनाच्या काळामध्ये एका वर्षामध्ये 37 डेअरीपैकी 1310 डेअरी 1210 डेअरी या आता स्वतः त्यांनी जन्माला घातल्या आणि एका गावामध्ये 11 डेअरी 16 डेअरी असे विषय आहेत. तिथं कायद्याने 250 लिटर दूध मान्यता असतेवेळी 50 डेअरी लावून दूध आपलं चालू ठेवलं आणि ह्या बेकायदेशीर डेअरींची चौकशी होऊन त्यांना कारवाई व्हावी हा माझा आरोप होता आणि तो आरोप नक्कीच आता सक्षम असं प्रशासन बसलेलं आहे. चांगले अधिकारी नेमलेत महाराष्ट्र शासनाने आणि त्याची चौकशी होऊन त्याचा रिस्त त्याला मार्गस्थ लागेल. पण या सगळ्याच्या बाबतीत तुमच्याच सत्तेतील मंत्री हसन मुश्रीफ हे सगळ्या गोष्टींना विरोध करतायत, कुठेतरी प्रशासकांनाच ते विरोध करतायत. तर मला अत्यंत तुम्ही प्रश्न चांगला मांडलात. खरं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि राज्य सरकारने जर प्रशासन लावल्यानंतर त्यांनी त्यांच्या विरोधात जर हायकोर्टपासून सुप्रीम कोर्टमध्ये आत गेलेत तर मला असं वाटतंय त्यांनी मला लाज वाटते बोलायला की त्यांनी मंत्रिपदा सरकारमध्ये मंत्रिपद आहे, कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि मग चौकशीला एवढं घाबरायचं कारण काय? तुम्ही जर काही केलात नसेल, तुम्ही जर चुकीचंच नसेल मग घाबरायचं कारण काय? प्रशासनाला त्यांच्या लागलं ती चौकशीला सामोरं जावे आमचे आरोप आहेत ना. मग त्यांनी तसा असेल तर आरोप मंत्रीमध्ये राहून प्रेशर आणतं सरकारवरती आणि सगळेच आमदार बाकी मजबूर आहेत. आज सुप्रीमला गेलेत. मनवी संघवीसारखा मोठा वकील त्यांचा आज 2 कोटीची फी असेल दिवसाची. मेल असला पैसे आणतात कुठून असं लोकांना कळते. म्हणून मला असं वाटते मुश्रीफ साहेबांनी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सक्षमपणे लोकांसमोर जावे. जरा दबावाखाली आणि प्रेशराईज वाटते आणि चुकीचं वाटतंय. लोकांना जनतेला लक्षात आलं की एवढे मुश्रीफ हातबल का झाले. पण मुश्रीफांनी आता असं म्हटलंय की मी आता कुठलेही याच्या बाबतीत राष्ट्रवादी नेता शिवसेनेचे नेते देखील त्या ठिकाणी विरोध करताना पाहायला मिळत आहेत. महायुतीमध्येच असलेले मित्रपक्ष तुमच्या विरोधात तिथे उभे राहिलेले आहेत. आता महत्वाचं बोलू का? माझ्या कुठल्या संस्था नाही आहेत, कुठली कॉलेज नाही आहेत, कुठल्या पतसंस्था नाहीत, कुठले कारखाने नाहीत, कुठल्या बँका नाहीत. ज्यांच्या संस्था कारखाने शुगर कारखाने आहेत त्यांना मुश्रीफ साहेबांचं केडीसी मधून प्रचंड असं 100 करोड 200 करोड 300 करोड लोन आहेत म्हणून ते सगळेच आमदार दबावाखाली आहेत. हे माझं 100% सांगतोय. मग नेते मंडळी पण दबावाखाली आहेत. मला काय नाही, मला जनतेसाठी लढा द्यायचा आहे. जनतेचा लढा जनता माझ्यासोबत आहे म्हणून प्रामाणिकपणे काम करतो. मुश्रीफ असं म्हटलं की मी सध्या कुठल्याही या गोष्टींवरती प्रतिक्रिया देणार नाही, याचा अर्थ ते तुम्हाला घाबरले? नाही, मोठे नेते आहेत. घाबरणार कसे? दिग्गज असे नेते आहेत. गोकुळचे दिग्गज नेते आहेत, केडीचे दिग्गज नेते आहेत, जिल्ह्याचे मोठे नेते आहेत. खरं जिल्हा बँक त्यांच्या हातात आहे, त्यांच्या हातामध्ये कोल्हापूर जिल्हा त्यांच्या हातामध्ये असा विषय होतो. एक प्रश्न आहे शक्तीपीठ महामार्गाचा. काही महायुतीतले नेतेच विरोध करतायत शक्तीपीठ महामार्गाला. नेमकी सद्यस्थिती काय आहे? त्याला कारण असं आहे की सर्व जनतेला रोजगार पाहिजेत आणि बेरोजगार कमी व्हायला पाहिजेत. आज मेडिकल हब व्हायला पाहिजेत, शैक्षणिक हब व्हायला पाहिजे, जनतेची मागणी आहे. आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी प्रोत्साहनासाठी मोर्चा काढला आणि आमच्या चंदगड विधानसभेमध्ये ह्याच मंत्र्यांनी 6 वेळाचे मंत्री आहेत त्यांना सांगितलं तुम्ही चंदगडमध्ये कुठलं हॉस्पिटल दिलं का, कुठले कॉलेज दिलं का, कुठली इंडस्ट्री आणली का? फक्त तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये गोकुळमधला भ्रष्टाचारातून जो पैसा आहे तो तुम्ही वापरता आणि तुमची सत्ता स्थापन करता. खरं आज सगळे लोक केडीसीच्या कर्जाला बळी पडलेले आमदार साहेब आहेत. सगळ्या आमदारांचे ज्यांचे कारखाने त्यांच्यावरती त्यांचं कर्ज आहे आणि कर्जाचा बळी पडून असे विषय आहेत. म्हणून मला एवढंच म्हणणं आहे हे गोकुळचा मार्ग लागल्यानंतर मनापासून केडीसीचे सगळे पेपर आपल्या हाती आलेत. जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळेस जनतेचा पैसा कमीत कमी 2000 करोड काहीतरी विषय यांच्या 2000च्या नोटा यांनी आपले पैसे बँकेतून काढले आणि ज्या यांच्याकडे बेनामी जे रक्कम होती ती त्यांनी बँकेच्या माथ्यावर मांडली आणि जनतेचा पैसा असा लागले. त्याची चौकशी सुरू आहे आणि कोर्टात पण जी केस आहे. खरं गोकुळ झाल्यानंतर गोकुळची साफसफाई झाल्यानंतर चांगल्या पद्धतीनं मी केडीसीला काम करेन. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.